पोळी आणि हे काय हे क्या तर आज आम्ही राजस्थानी थाळी खातोय आणि थाळी मठाच्या अजून असाच पाऊस चालू आहे ना रस्त्यावर पाणी आज तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगवर. आज आणि उद्या सुट्टी आहे म्हणून आम्ही लोहगडला चाललोय. पण मला वाटलं की 5च वाजून गेले म्हणून आम्हाला लेट होईल. किती सामान भरलंय ना. हो ना, सगळं लागणार आहे ना. पावसात भिजलो मग तर याच्यात लक्षचे आणि माझे कपडे घेतलेले. ही रिकामी बॅग घेणार आहे कारण भिजलेले कपडे तिकडून टाकून आणायचे. तर आज आम्ही अचानक प्लॅन केलायचं. पावसाचं ॲक्च्युअली निघणार नव्हतं पण मग भावाचं काम आहे म्हणून त्याच्यासोबत आम्ही चाललो आहे. त्याची फॅमिली आणि आमची फॅमिली. तर आम्ही आज निघालो आहे. आज कुठे कुठे जाऊ माहीत नाही, सगळं त्यालाच रुटीन माहिती आहे. तर इथे बॅग पण भरून माझी तयार आहे, रेडी. आणि आता भाऊ आम्हाला घ्यायला येतोय. तर आम्ही आलो आहे आता गाडीत आणि गाडीत आमच्याबरोबर कोण आहे बघा. रिंकू, जयश्री आणि चिल्ड्रन पार्टी. तर आम्ही निघालो आता आमच्या घरापासून खायला. भाऊ आहे आणि इकडे लक्षचे पप्पा. तर आता बऱ्यापैकी पाऊस उघडला आहे, ऊन पडलेलं आहे. जास्त वाढलेलं नाही, जसं गालीचा बसत भारी वाटतंय. तर आम्ही ना उन्हातून चाललोय आता आणि पुढे बघितलं का किती पाऊस आहे. जशी ढगफुटी होणार आहे. रस्त्याचे खूप काम चालते त्याच्यात थोडं जायला अडचण येते आम्हाला. आणि मागे चिल्ड्रन पार्टी झोपलेली मस्तपैकी. खेळाने उठल ती दंगा मस्ती करायला. आम्ही त्याच्यात गेलो होतो ना, पूर्ण खाली उतरून गेलो होतो बरं का. तर आता आहे ना गरम होत होतं तर आता थोडं पुढे आलो. पाऊस येतोय, मस्त गारवा वाटतोय छानपैकी. लक्षात ते पण झोपले, त्यांची झोप पण. तेव्हा तिकडं कसा पाऊस पडतोय ढगफुटी सारखा. एकदम रस्त्याच्या काढायला पाऊस आलाय. पाणी भरले. कशाला गेले मी मासे पकडायला. तर इकडे पाऊस पाऊस. आता सगळ्यांना भूक लागली ना. भूक लागली आता बसल्या बसल्या गाडीमध्ये. आज आहे उपवास म्हणतात फिरायला. धबधबा ते बघ लक्ष, धबधबा बघ ना. रस्त्यावरच आहे एकदम. जेव्हा इकडचं पण बाग जरा सगळ्यात छोटा आहे तो याच्याशी मोठा नाही. हो हे धबधब्यावर धबधबे. त्या गावात आज बोलतोय माहिती का आता सापगाव. तर आम्ही असं तर्क केला की या गावात साप भरपूर निघत असतील ना म्हणून त्या गावाचं नाव सापगाव नाव ठेवलेलं आहे. चेहऱ्याची पानं खूप सारे. चल मग पुढे पुढं. असा अधिकार है सपना, सपनों की खरीदारी करना गुजरात में.
आज दिवसभर उतरलो मध्ये एवढं काय वाटलं नाही आणि शॉर्टकट आलं आम्ही घरात निघतानाच उशिरा निघालो आम्ही 1-1.5 वाजता निघालो 2 वाजता निघालो आणि आता आम्ही खोपोली आणि मध्ये मध्ये पाऊस लागला आणि मध्ये मध्ये ऊन पण लागला आम्हाला कंटिन्यू पाऊस लागला आता आम्ही खोपोलीच्या गगनगिरी महाराजमध्ये जाणार तर आम्ही आता पोहोचलोय खोपोलीमध्ये आणि आम्ही आता गगनगिरी महाराजमध्ये तिथे बघणार आहे आणि इथं पाऊस उघडा आहे त्याच्यामुळे फार गर्दी दिसते बाहेर फिरणाऱ्यांची आम्ही आता गेट जवळ आलेलो आहे आणि आता हे विचारायला गेलेले की आम्हाला रूम वगैरे भेटेल का पार्किंगची सोय इथंच असेल ना रे मध्ये तर आम्ही रूम वगैरे बघितली आणि मोठ्या मुश्किलवर रूम मिळाली आम्हाला कारण आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळे सगळ्या रूम बुक होत्या कायमच आमचा असाच आणि आम्ही आता इथे आल्यावर बुकिंग करायला लागलो गगनगिरी महाराज म्हणजे खोपोलीच्या इथे मोठं तिथे गेलो होतो आम्ही पण तिथे पूर्ण बुक होत्या रूम आणि म्हणून मग आमची जास्त शोधाशोध सुरू झाली मग आता फायनली आम्हाला एक हॉटेल मिळालं आहे इथं रूम पण बघितली पॉश आहे व्यवस्थित आहे खोपोलीमध्येच बघितले आम्ही हॉटेलमध्ये व्हाईट हाऊसमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे जेवण करायला जेवण करून मग आम्ही रूमवर परत जाऊ खरं तर लोणावळा खंडाळा तर मग तिथं तर विचारायचं कामच नाही तिथं रूम मिळणं अशक्य कारण ते अगोदरच बुकिंग असतात आणि म्हणून आम्ही खोपोलीमध्येच राहायचं म्हणजे आम्ही सकाळी लोहगडला जाणार कट टू कट पोहोचलो शेवटचे ते पण हॉटेल मस्त ओपन तर आज आहे ना नवीन हॉटेलची ओपनिंग झाली आहे आणि आम्ही तिथे आलो आहे तर इथं आहे चुरमा चटणी या ग्रीन चटणी पापड आणि हे काय ढोकळा आहे आणि पुरी कसली आहे पुरी आणि ही बटाट्याची भाजी गट्टा भाजी आहे दाल बाटी आहे ड्राय फ्रूटची बासुंदी आहे वरण आहे कढी आहे आणि चपाती खोपोलीमध्ये नवीन हॉटेल चालू आहे सिंहगड डायनिंग हॉल हे खोपोलीमध्ये नवीन हॉटेल सुरू झालं आहे आणि मस्त जेवण आहे इथे अनलिमिटेड थाळी आहे तर आम्ही अचानक पोचलो इथे आणि उशीर पण झाला होता पण आम्हाला थाळी खायची म्हणजे साधं कारण उपास सोडायचा आहे तर छान आजचं जेवण अच्छा तर ही छोटीशी पुरणपोळी पूर्ण तुपामध्ये त्यांनी आणली होती आणि जाड आहे थोडी पण टेस्ट छान लक्ष तुला काय आवडलं रे सगळं समोसा तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता गाडीकडे निघतोय तर हे नवीन हॉटेल आहे सिंहगड आणि इथं छान जेवण मिळालं मस्त होतं राजस्थानी थाळी खाल्ली आम्ही इथे सिंहगड डायनिंग हॉलमध्ये गेलो होतो आम्ही 4 दिवसापूर्वीच ओपनिंग झालं आणि तिथं बलून वगैरे लावलेले दिसत आहेत तुम्हाला तर 4 दिवसच झाले ओपनिंगला आणि आम्ही टेस्ट घेतलं पण मस्त छान होतं त्यांचं थाळी पण छान होती आणि मेनू पण भरपूर होते तर त्या फूड पार्कमध्ये गेलो पण तिथं थाळी अवेलेबल नव्हती सगळे मसाल्याचे भाजी होते म्हणून आम्ही इकडे
पुढच्या बाजूने आलो. इकडे आलो पण मस्त आम्हाला चव भेटली इकडे आणि छान छास होता, पुरणपोळी होती, छान जेवण होतं घरगुती सारखं. तर आता पाऊसही चालू झालाय आणि आम्ही बसलो गाडीत. आज थोडा पाऊस थोडा उघडं थोडाफार झडलो पण आम्ही, कारण मध्ये मध्ये खाली आली उतरायचो ना फ्रेश होण्यासाठी, त्याच्यामुळे थोडं भिजायचं. मग कसं आवडलं का जेवण? मस्त होतं ना. हा तो चुरमा पण छान होता, म्हणजे राजस्थानी थाळी एकदम राजस्थान सारखी. आणि विशेष म्हणजे जी पुरणपोळी होती ना ती पूर्ण तुपाच्या याच्यात बुडवलेली होती. तो आणि ती दिली तुपातून पण ती तुटल्या सुद्धा जात नव्हती, म्हणजे ती राजस्थानी तिकडे तसे बनवले असतात. रोट नाही का म्हणत, रोटचाच प्रकार ना, रोडगा का रोटला बघा ते झाड, फक्त त्याच्यात याच्यात पुरण भरलेलं होतं आणि एकदम कडक होते. पण आतलं पुरण आहे ना छान होतं, एकदम मस्त स्टफ, एकदम छान लागलं. तर त्याने आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही जाणार आहे सकाळी सकाळी लोहगड, तर लोहगडचा पण व्लॉग तुम्ही बघा.